सर्वांना नमस्कार. तर आज आम्हाला जायचं होतं किराणा आणायला. तर किराणा आणायला निघालेलंच होतो. शुभ्राच्या पप्पांनी गाडी चालू केली आणि जो हॉर्न असतो सुरुवातीला तो जे चालू होऊन गेला तर तो बंदच होत नव्हता. तर काही लक्षातच येत नव्हतं की काय झालं नेमकं. तर शुभ्राच्या पप्पांनी गाडी वगैरे खोलून व्यवस्थित चेक केलं की कुठली वायर वगैरे काय झालं आहे गाडीला. पण मग खूप नंतर लक्षात आलं की रिमोटचे जे सेल असतात तेच उतरलेले आहेत. तर त्यामुळे कशी तरी ते बंद झालं आणि मग लगेचच किराणा वगैरे घेऊन आम्ही घरी आलेलो होतो. तर घरी आल्यानंतर स्वयंपाकाची वेळ झालेलीच होती. पाणी वगैरे भरलं, भांडे वगैरे घासले आणि लगेचच स्वयंपाकाला लागलेली होती मी. तितक्यात माझी जी विळी आहे ती पण तुटून गेलेली होती. आता नवीनच घेतलेली होती मी, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष पण तिला झालेलं नसेल. तर लगेचच ती खराब होऊन गेलेली होती, म्हणजे तिला गंज आलेला होता. तर शुभ्राचे पप्पा तेच रिपेअर करत बसलेले होते आणि माझ्या इकडं स्वयंपाक चालू होता. तर शुभ्राच्या पप्पांना आज नॉनव्हेज खायचं होतं. तर त्यांच्यासाठी आज छान भाजी बनवत होती मी. तर इथे भाजी जी आहे ती मी आधी शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला फोडणी देऊन घेते आहे. तर इथे फोडणीला मी कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये परतवून घेते आहे आणि ही आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर यांची पेस्ट बनवलेली आहे ती त्यामध्ये टाकते आहे. तर इतकंच मटेरियल मी टाकणार आहे आणि जो माझा घरगुती मसाला आहे तो यामध्ये फक्त टाकणार आहे. तर काळा मसाला तसा माझा संपला आहे, कारण वर्षाचा बनवलेला होता मी, पण अगदी 2च किलो बनवलेला होता. म्हटलं जाईल वर्षभर, पण मग तो मला छान झालेला होता, तिखट नव्हता, त्यामुळे लवकर संपून गेलेला होता. तर त्यामुळे मी जो वर्षाची लाल मिरची बनवलेली तसं तर त्यामध्ये पण मी सर्व कच्चा मसाला टाकतेच. मग मी काही दुसरा आणत बसले नाही, तोच मसाला मी इथे घेतलेला आहे. तसं तर आमच्या घरातली कुठलीही कामं असो, म्हणजे नळ खराब झालेला असो किंवा गाड्या खराब झालेल्या असो, तर शुभ्राच्या बाप्पांकडनं जर एखादी गोष्ट दुरुस्त होण्यासारखी असली ना की ते घरीच दुरुस्त करतात. त्यांचं आणि माझं, आमच्या दोघांचं असं म्हणणं आहे की जिथे 2 पैसे आपल्याला वाचतायत तर ते वाचवायचे आणि नसेलच होत तर मग पुढचं जे ऑप्शन आहे ते घ्यायचं, असं म्हणजे आम्हाला दोघांनाही वाटतं. तर एका बाजूला माझा भात पण झालेला होता आणि दुसऱ्या बाजूला मी पीठ पण मळून ठेवलेलं होतं. आता भाजी उकळेपर्यंत माझ्या पोळ्या पण होऊन जातील, कारण जेवणाला खूप उशीर होऊन गेला ना की जेवण जात नाही. तर त्यामुळे 8-8:30 वाजेपर्यंत आम्ही जेवायला बसतो. आता अजून माझी बरीचशी कामं बाकी होती, कारण किराणा भरून आणलेला होता पण तो मी भरून ठेवलेला नव्हता. तर तो आता उद्या सकाळी भरून ठेवेल म्हटलं. तर ही अशी माझी जवळजवळ भाजी पण तयारच झालेली आहे. तसं तर या भाजीचं कालवणच छान लागतं, पण आज शुभ्राच्या पप्पांना अशी खायची होती म्हणून त्यांच्यासाठी अशी बनवलेली होती. तर भाजीचा जो व्हिडिओ आहे तो मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे, तुम्हाला हवे असल्यास नक्की बघा. मटणाचं कालवण म्हणून बनवलेलं आहे मी छान. तर ही अशी माझी भाजी तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.